हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की सगळे डायनिंगवर जेवायला बसलेले असतात. तेव्हा दादासाहेब विचारतात की अथर्व, वेदाशी काही बोलणं झालं? तेव्हा अथर्व बोलतो की हो झालं, ती आपल्याला अजिबात मिस करत नाही आहे, ती रमली तिच्या फ्रेंड्समध्ये आणि मिठूमध्ये. तेव्हा दादासाहेब बोलतात की आणि तिची सिक्युरिटी. तेव्हा अथर्व बोलतो की तेही लक्ष देऊन आहेत तिच्यावर, डोंट वरी अबाउट दॅट. तेव्हा अनन्या बोलते की डोंट वरी, ती मला अपडेट करते. तेवढं तिथे अंबिका येते आणि बोलते की मीरा, अगं माझ्या मनात सतत त्या मंजिरीबद्दल विचार सुरू आहेत. असं जर राहिलं ना, आता आपल्याला 24 तास तिच्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल. कधी आणि कसा हल्ला करेल ना, काही सांगता येत नाही. इकडे नर्मदा आणि माया येतात. ते स्पायसारखे लक्ष ठेवून असतात. तेव्हा नर्मदा बोलते की माया, नीट लक्ष ठेव, आता मंजिरी घरात नाही आहे तोपर्यंत तू तुझं काम करून ये. काम करायला सोपं जाईल. अजित ऑलरेडी बाहेर गेला आहे आणि तो त्याचं काम चोख करेल हे मला माहिती आहे. तो आता आला ना तर सगळ्यांचं लक्ष अजितकडे जाईल, तेव्हाच तुला पाल टाकायची आहे. तेव्हा नर्मदा आणि मायाही येते. तेव्हा नर्मदा बोलते काय झालं का छान वाढून? तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, मीराने छानच वाढलं आहे. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा, व्यवस्थित केला आहे ना स्वयंपाक? नाही, आज स्वयंपाकाची जबाबदारी तुझ्यावर होती ना म्हणून विचारलं. तेव्हा मीरा बोलते की हो आत्या, केला आहे. तेवढ्यात मीरा मायाला खुणवते आणि अजितही येतो. अजित मुद्दामच पडायचं नाटक करतो आणि बोलतो की आई गं मॉम, पडलो पडलो. तेव्हा सगळे उठतात आणि अजितकडे बघायला लागतात. अजित फोनवर बोलत बोलत उठतो आणि बोलतो की पण तुला काय फरक पडणार रे? तेव्हा अजित फोनवर बोलत असतो की कारण फ्रेंडशिपमध्ये तर तू ऑलरेडी पाडलंयस मला. एका वर्षाची फ्रेंडशिप, एवढ्या वर्षाची फ्रेंडशिप का झटक्यात विसरलास तू? आय डिडंट एक्सपेक्ट फ्रॉम यू यार. नाही नाही नाही, शेवटी आपल्या मैत्रीमध्ये तू पैसा आणलास आणि तो मी नाही आणला, तू आणलास, लक्षात ठेव. तेव्हा सगळे अजितकडे बघत असतात. तेव्हा नर्मदा मायाला खुणवते. हे अंबिका सगळं बघत असते की नर्मदाने का खुणवलं म्हणून. तेव्हा माया तिच्या हातात जी नकली पाल असते ती पाल हळूच घेऊन वरणात टाकते. तेव्हा अंबिका ओरडते की पाल. तेव्हा ती मीराला आवाज देते आणि बोलते की मीरा, मायाने मंजिरीच्या वरणात पाल टाकली. तेव्हा मीरा काहीतरी बोलणार. तेव्हा अंबिका बोलते की थांब थांब थांब, आधी बघू देत तरी की यांचं काय चाललं आहे डोक्यात. तेव्हा नर्मदा मुद्दामच बोलते की अजित, अरे काय झालं? तेव्हा अजित जवळ येतो आणि बोलतो की कसं असतं ना मॉम, फ्रेंड इन नीड इज नॉट ऑलवेज फ्रेंड इज इन डीड. तेव्हा दामोदर बोलतो की काय काय काय. तेव्हा अजित बोलतो की कसं असतं ना डॅड, आपण ज्यांना मित्र समजतो ते ॲक्च्युली आपले मित्र नसतात. ते आपल्याला दाखवतात आपण मित्र आहोत, आपली मदत करणारे ते, पण ते ॲक्च्युली आपली मदत करणारे नसतात. तेव्हा दामोदर बोलतो की हो, आणि कसं? तेव्हा अजित सगळ्यांना नर्मदाला खुणवतो. तेव्हा नर्मदा बोलते की चला चला, जेवा जेवा सगळे जेवा ना. तेव्हा नर्मदा मायाला खुणवते आणि माया तिलाही सांगते की खुणवून की काम झालं आहे म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, मंजिरी कुठे आहे? तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या, आईला बघितलंस का तू? तेव्हा अनन्या बोलते की नाही, मी नाही पाहिलं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या, आईला बोलून जा. तेवढ्यात मंजिरी येते. तेव्हा दादासाहेब बोलतात की कुठे होतीस मंजिरी? तेव्हा मंजिरी बोलते की अहो, गच्चीवर गेलो होते पक्ष्यांना दाणे घालण्यासाठी. वेदाला आवडतात ना पक्ष्यांना दाणे घालायला, मग आज तिची आठवण येत होती, म्हटलं आपणही घालूया. तेव्हा अथर्व बोलतो की आई, तुला सगळ्यांची, अक्षरशः सगळ्यांचीच काळजी असते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की पक्ष्यांना जाळ्यात अडकवायचं, मग दाणे टाकावीच लागतील. तेव्हा दादासाहेब बोलतात की चला सुरू करूया. तेव्हा मंजिरी जेवायला सुरुवात करते. पहिले ती पोळी भाजी खात असते. तेव्हा मीरा अंबिकाला खुणवते. तेव्हा अंबिका तिला तिकडनं नाही बोलते. ते इकडे नर्मदाही मुद्दामच बोलते की मस्त झालं आहे. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा शाब्बास. तेव्हा अंबिका मीराला पुन्हा खुणवते की काही बोलू नकोस म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते की खा खा वरण खा. वहिनी खा वरण, तुझ्या सुनेनेच केलं आहे. तेव्हा मंजिरी चमचा घेते आणि वरण घ्यायला लागणार. तेव्हा वरणात पाल बघून मंजिरी खूप जोरात ओरडते आणि ती फेकते. तेव्हा सगळे उभं राहतात. तेव्हा नर्मदा बोलते की बाप रे, वरणात पाल कशी आली? आणि मीरा, स्वयंपाक करताना तुला दिसलं नाही का? बरं ठीक आहे, स्वयंपाक करताना नाही दिसलं, वाढताना तुला दिसलं नाही. तेव्हा अजित बोलतो की दिसलं कसं नाही मॉम? तेव्हा मीराला काय बोलावं समजत नसतं. तेव्हा अंबिका मनात बोलते की अच्छा, म्हणजे मीराला अडकवण्याचा प्रयत्न आहे का? तेव्हा अजित बोलतो मुद्दाम टाकली आहे तिने. तेव्हा नर्मदा बोलते की हा बरोबर आहे, तुम्हा दोघींचं भांडण झालं होतं ना मीरा, त्याचाच वचपा काढलास का? तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, तुला खरंच पाल दिसली नव्हती? तेव्हा मीरा बोलते की वेदाची बाबा, मी जेव्हा वाढलं तेव्हा पाल नव्हती. तेव्हा दादासाहेब बोलतात पाल इथे आली कशी मग? तेव्हा अंबिका चुटकी वाजवते आणि मायावर जादू होते. माया एकदम स्टक होते आणि बोलते की मला माहिती आहे कशी आली पाल. तेव्हा ती सांगायला लागते की मी सांगते ना कशी आली. मी ना ही पाल किचनमध्ये बघितली होती आणि मी सासूबाईंना सांगितलं की ती पाल फेकून द्या म्हणून. तेव्हा
मग त्यांच्याकडनं चुकून पण ती इथे कशी आली हे नाही माहिती. तेव्हा नर्मदा बोलते की माया काय बोलतेस तू, असं कुठे बोलणं झालं आपलं. तेव्हा माया बोलते की अहो सासूबाई तुम्ही चुकून नसेल केलं, पण मग मी म्हणत नाही की तुम्ही मुद्दाम केलं, पण चुकून पडली असेल, मी तुम्हाला कचऱ्याच्या ह्याच्यात टाकायला लावली होती ना. तेव्हा नर्मदा बोलते की मी असं काही केलंच नाही आहे. तेव्हा अजित बोलतो की माया तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा काय हे. तेव्हा नर्मदा एक्सप्लेनेशन देत असते. मीराला आणि अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा मंजिरी जोरात चिडते की नर्मदा. तेव्हा अनन्या बोलते की आत्या जे काही असेल ना ते खरं खरं सांग. तेव्हा नर्मदा बोलते की अरे मी खरंच बोलते, माझ्यावर आळ घेऊ नका उगाच. तेव्हा माया बोलते अहो सासूबाई प्लीज खरं एक्सेप्ट करा. ठीक आहे तुम्ही जाणून बुजून केलं नसेल, पण खरं आहे ते सांगा ना. तेव्हा नर्मदाला सगळे बोलत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की अरे पण मी काही केलंच नाही. आणि तेव्हा ती रागारातल्या निघून जाते. दामोदरही तिच्यापाशी चालला जातो. तेव्हा अंबिका पुन्हा चुटकी वाजवते आणि पुन्हा माया पहिल्यासारखी होते. तेव्हा माया बोलते की काय झालं काय, आणि ह्या अशा का निघून गेल्या. तेव्हा अजित तिला बोलतो की काय झालं काय. तेव्हा अजित तिच्याजवळ जातो आणि तिला बोलतो की चल झालंच काय झालं ना ते तुला सांगतो मी, तोड बंद कर. तेव्हा माया बोलते की अरे पण झालं काय. ते गेल्यावर मंजिरी खाली बसते आणि बोलते काय चाललं आहे दादासाहेब नर्मदाचं, का माझ्या जीवावर उठली आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आई शांत हो. तेव्हा मंजिरी बोलते की का शांत व्हायचं अथर्व, म्हणजे काही होण्याची वाट बघायची का आपण. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी प्लीज शांत हो, हे जे काही घडले ना त्याची आपण योग्य शहानिशा करू, तू काळजी करू नकोस. तेव्हा अनन्याही बोलते काही प्लीज शांत हो. नर्मदा चिडचिड करत असते की का वागली ही माया, इतकं परफेक्ट प्लॅन केलं होतं पण तिने सगळा प्लॅन फिसकटावला. तेव्हा दामोदर बोलतो की ही माया नक्की आपल्याच बाजूने आहे ना. तेव्हा नर्मदा बोलते की मला पण तीच शंका आहे की ही मंजिरीसाठी काम करत नाही ना. तेवढ्यात माया आणि अजित येतात. तेव्हा माया अजितला विचारत असते की काय झालं काय. तेव्हा नर्मदा सरळ तिचे केसच धरते आणि बोलते की माया का वागलीस तू अशी. तेव्हा ती अजितला सांगते की दरवाजा बंद कर. तेव्हा माया नर्मदा मायाला बोलते की का अशी वागलीस तू, का अशी पलटलीस, आधीच तू आरोपी आहे मला एक पाऊल जरी पुढे केलं ना तरी तू. तेव्हा नर्मदा बोलते की का अशी वागलीस तू, मी तुझी बाजू घेतेस ना म्हणून तू ह्या घरात आहेस म्हणून. तेव्हा मायाला काहीही कळत नसतं. माया उलटी नर्मदाचा हात पकडते आणि बोलते की मला काय झालं ते सांगा, आणि ते मी काहीही ऐकून घेणार नाही, तेही माझी चुकी नसताना मला सांगा पहिले काय झालं आहे ते. तेव्हा अजित बोलतो की माया सोड, मॉमला त्रास होतो आहे. तेव्हा माया बोलते की हिला त्रास होतो आहे आणि हिने माझ्यासोबत केलं ते. तेव्हा अजित दोघींना बाजू करतो आणि बोलतो की स्टॉप, शांत बसा. तेव्हा माया बोलते की काय झालं काय. तेव्हा नर्मदा बोलते की काय झालं काय म्हणजे मलाच विचारते काय झालं काय ते, विश्वासघातकी. तेव्हा माया बोलते अरे पण झालं काय, उगाच मी काही ऐकून घेणार नाही हं. तेव्हा नर्मदा बोलते वागवा, चोर तो चोर वरून शिरजोर. तेव्हा माया बोलते अरे मी चोरी नाही केली. तेव्हा अजित चिडतो बस कर ना माया, एक तर तुझ्यामुळे आपला प्लॅन फिसकटला आहे. तेव्हा माया बोलते अरे पण मी केलं काय. तेव्हा अजित बोलतो अरे काय केलं काय केलं काय म्हणते, एक तर सगळं तू केलं आणि वरून माहिती नाही, अशी ॲक्टिंग करू नकोस आता. तेव्हा माया पुन्हा ओरडते की मी काय केलं आहे, मला काही आठवत नाही आहे. तेव्हा अजित बोलतो आता तुला आठवत नाही आहे, आपल्या प्लॅनप्रमाणे ठरलं होतं ना की तू मंजिरीच्या जेवणात पाल टाकशील आणि मंजिरी जेव्हा जेवायला घेईल तेव्हा ती पाल बघून ती ओरडेल आणि आपण मीरावर आळ घ्यायचा आहे. पण तुझं मध्येच काय सुरू झालं की मी सांगते करायला लागली, ही पाल कुठून आली, सासूबाईंना मी सांगितलं होतं किचनमध्ये बघितली होती, तिला फेकायला लावली काय, आणि मग त्यांच्याकडनं चुकून आली काय. अजित एकदम मायाच्या भाषेमध्ये बोलतो आणि एकदम थक्क होऊन शांत खाली बसतो. तेव्हा मायाला काही सुचत नसते. माया बोलते की वॉट, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.